श्री स्वामी समर्थ. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरसा इतका विश्वास ट्रस्टी जगात दुसरा कोणीही नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचा ट्रस्टी व्हायचं. अफरातफर करायची नाही, मग खरं मन प्रगट होत असतं. लक्षात घ्या, खूप जास्त कमावून गमावण्यापेक्षा थोडं जास्त स्ट्रगल करणे खूप महत्त्वाचं आहे. मग तो पैसा असू द्या किंवा माणूस असू द्या. विश्वास निर्माण करण्यासाठी फक्त 2 शब्द देऊन चालत नाही, त्या व्यक्तीला सपोर्ट पण द्यावा लागतो. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सावरता सावरता आयुष्यामध्ये गरज आणि होप यामध्ये फरक काय असतो ते विसरू नका. आयुष्यात कधीही कोणावरतीही डिपेंड राहू नका. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. तुमचं आयुष्य तुम्हाला नक्की यशस्वी बनवेल. मूल्य ही बाब महत्वाची आहे, इसापतीच्या गोष्टीसारखी नाही. याला आपल्याला फार सांभाळून आणि फार विचार करून वापरावं लागेल. स्वामी सांगतात, आपण नेहमी आपल्या आयुष्यात आपले कर्म हे चांगले करत राहायला हवे. कारण आपल्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आपले कर्मच त्या गोष्टीपासून आपल्याला मुक्त ठेवतील. स्वतःला चांगलं बनवा. स्वतःला प्रत्येक गोष्ट समजवण्यासाठी स्वतःला एवढं सक्षम बनवा की काहीही तुम्हाला समजलं पाहिजे. जीवनात डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमागचं कारण हे प्रत्येक वेळी दुसऱ्याला सांगण्यासारखं नसतं. मूर्खांनी ते कारण विचारायचं नसतं आणि शहाण्यांनी ते कारण सांगायचं सुद्धा नसतं. स्वतःला सांगा, आपल्याला देव प्रत्येक वेळेला साथ देत आहे. देव आपली कायम मदत करत आहे. फक्त त्या देवावरती आपला विश्वास असणे हे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलंय हे विसरू नका. स्वतः प्रयत्न करा. स्वामी सांगतात, तुमच्या प्रयत्नाने गमावलेली गोष्ट सुद्धा वापस मिळवली जाऊ शकते. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या मनात वेगळ्या भावना असतात, पण त्या चेहऱ्यावर कधी काळी दिसतात तर कधी कधी दिसत नाही. एक शांत व्यक्ती त्याच्या आयुष्यात स्वतःच्या जीवावर जगायला शिकतो. छान अनुभव मिळतो जेव्हा तुम्ही काही गोष्टी तुमच्या प्रगतीने करता. स्वप्न पाहायला इझी असतात, पण त्याला पूर्ण करायला खूप मोठी किंमत मोजावी लागते. स्वप्न पूर्ण करताना आपल्याला खूप जास्त कष्ट घ्यावं लागते. प्रत्येक स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी कठीण मेहनत घेणे गरजेचे आहे. आपल्या मेहनतीवर सर्व काही अवलंबून असते. आपली मेहनत जर चांगली असेल तर आयुष्यात आपल्याला मार्गदर्शन सुद्धा फार चांगलं मिळतं. लक्षात ठेवा, स्वामी आपली कायम साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. या जगात ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहे त्या सुद्धा मिळवता येतील. विश्वास ठेवून तर बघा. ज्यांनी ज्यांनी स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवलाय ना, त्यांना मार्गदर्शन नक्की ते करतील. आयुष्यात चान्स एकदा मिळत असते, त्याला गमावत बसू नका. नाहीतर उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबात ह्या 2 गोष्टी तर नसतातच. त्यासाठी संधीचे सोने करायची पहिली गोष्ट नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशीचा सूर्योदय. स्वामी सांगतात, या व्हिडिओला विश्वास ठेवून एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या या विचारांनी जर सहमत असाल तर एकदा कमेंटमध्ये होय स्वामीवरती विश्वास आहे आणि त्यांचे विचार मला पटतात असं जरूर टाईप करा. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा स्वतःला शांत होऊ देतो. लक्षात घ्या, एक शांत मन हे कधी हार मानत नाही. सहसा त्याचा पराभव हा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवू शकतो. आयुष्यात असं तरी एक नातं असावं जे दिसत नसलं तरी चालेल पण जाणवत असावं. एक लक्षात ठेवा, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता हे आपल्याला माहिती नाही. म्हणून होत आहे ते योग्य, जवळ आहे त्याचं समाधान, हे नेहमी राहायला हवं. 2 लक्षणं आपल्याला चांगलं बनवण्यासाठी पुरेशी असतात. एक म्हणजे आपला स्वभाव इमानदारीचा असू द्या आणि 2 म्हणजे इतरांचं चांगलं इच्छा ठेवा. जगाचा मालक स्वामी समर्थ महाराज सोबत आहे, त्यामुळे आपल्याला काळजी किंवा चिंता, भय या गोष्टीपासून नेहमी दूर राहायला मदत मिळते. दुःखी आहात पण कोणावर नाराज नका राहू. चिडचिड होतंय पण राग कोणावर काढायचा नाही. स्वतःला सांगा, आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही. त्यामुळे स्वतःला सांगा, हे आयुष्य मी चांगल्या पद्धतीने जगणार आहे. माणूस हा त्याच्या सवयीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीने केलेल्या चुका हा फार खूप आरामात पद्धतीने सहन करतो आणि तेच जर न आवडत्या व्यक्तीने केल्या तर त्यावर खूप जास्त ओरडतो. स्वतःला सांगा, तुम्ही कधी हारले नाही. कोणतीही वस्तू आपल्याला मिळेपर्यंत मेहनत करणे हा माणसाचा गुणधर्म आहे. माणसाने आयुष्यात एकदा ठराविक मर्यादेच्या बाहेर हद्दीपेक्षा मेहनत करून निघाला तर यश त्याला नक्की मिळेल. भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे. ते साध्य होण्यास पश्चाताप करावा लागते, पण ती तात्पर्य आपल्याला मिळवण्यासाठी मेहनत आणि कष्ट लागत असतात. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी एकदा दान धर्म करा. देव म्हणतो, आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही. असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा, कारण त्याशिवाय तुमच्या या वाक्याला काही अर्थ येणार नाही. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. त्यामध्ये त्याच्या सवयी, त्याचा व्यवहार, तो कसा बोलतोय, तो काय करतोय ह्या गोष्टी सुद्धा येतात. ज्यांनी तुमच्या चुका काढल्या आहेत त्यांना कधी दुर्लक्ष करू नका. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यात जगताना शिव्या देऊ नका, कधी एखाद्याला हाणामारी करू नका आणि आपले काम प्रामाणिकपणाने करत राहा. देव तुम्हाला स्वतः मार्गदर्शन देईल. देव ज्यांनी तुमच्यावर हात उचललाय, ज्यांनी तुम्हाला शिवीगाळ केली आहे, त्यांना प्रत्येक वेळेला स्वतः दंडित करेल. थोडा तरी एकदा तरी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून बघा. तुम्हाला आयुष्यात ते शत्रू तुमचा त्रास देतोय त्याला देव आता कायमचा संपवून टाकणार आहे. देव तुमची शत्रुत्व पूर्णपणे आता संपवून टाकेल. जग माणसाच्या दयेवर चालत नाही, ते माणसाच्या मनगटाच्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमाने जग जिंकू शकत नाही, तर तो त्याच्या मनगटाच्या बळाने सुद्धा त्या जगावर राज्य करू शकतो. फक्त प्रेम असून चालत नाही, सामर्थ्य, दम असणे सुद्धा गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम कराल पण तिला सांभाळण्यासाठी तुमच्या मनगटात बळ नाही, तर त्या प्रेमाचा काही अर्थ नाही. डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली, डोळे
ते फळ तोडू शकत नाही म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण पाय पोहोचू शकत नाही. मग काय, हात आले ते फळ तोडायला, पण हाताने तो तोडता येत नाही. मग काय, हात पाय व डोळे तो खाऊ शकत नाही, त्यामुळे तो आंबा तोंडाने खाल्ला. लक्षात ठेवा, आयुष्यात सुद्धा असंच असतं. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्यासाठी पूर्ण कायनात त्या गोष्टीसाठी मदत करत असते. फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्द आपल्यात हवी. मित्र हा शब्द खूप चांगला आहे. प्रत्येकाला बोलता येतो. मित्र प्रत्येकाच्या जीवनात राहतात. खासकर मित्र त्यांचे चांगले असतात जे स्वतःवर चांगला विश्वास ठेवतात आणि त्यांच्या मित्रांवर सुद्धा. स्वतःच्या जीवनात सर्व काही मिळवता येतं, त्यासाठी मेहनत करावी लागते. अनेक आजारांवर प्रभावी अनेक उपाय, त्यापैकी एक उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. माणसाला नेहमी पुढे नेतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करू शकता. फक्त स्वामी नामाचा जप करून बघा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. जीवन जगताना मुलावन प्रेमाने थोडं 2 शब्द बोला. जीवन जगताना इतरांना थोडासा मान सन्मान देऊन बघा. आपण जन्माला येण्याआधी जर आपल्याला आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय सांगितलं असतं, तर आपण त्यावेळेला जन्म घेतलं नाकारलं असतं. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा तुम्हाला बर्बाद करण्याचा प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये पूर्ण सक्षमता असते. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे. तेव्हा देव म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या नावाने आहे. 60 ते 70 वर्षाच्या कराराने तुला खाली पाठवलं आहे. ते पूर्ण झाल्यावर तुला तुझ्या शर्टचं बटनसुद्धा लावू द्यायला वेळ देणार नाही मी. होय, आपल्याला देव तोपर्यंत चांगला असतो जोपर्यंत तो करार आपला आहे. त्यानंतर कितीही देवाची पूजापाठ केली तरी वेळ आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. पण आयुष्य जोपर्यंत जगता तोपर्यंत देव नेहमी साथ देतो. लक्षात ठेवा, अपयशाची भीती कधीही वागू नये. अपयशाची भीती कधीही ठेवू नये. स्वतःवर फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सिच्युएशन कितीही वाईट असू द्या, नेहमी परिस्थितीचा सामना करा. कष्टाचे महत्त्व समजण्यासाठी आधी कष्ट करून बघा, कारण त्याशिवाय कष्ट हे आपल्याला सामोरे जाता येणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, मी त्या गोष्टी करतोय ज्या गोष्टी करण्यासाठी मला नेहमी बळ मिळतं. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करूनच तुम्हाला पुढे नेऊ शकतात. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ना, तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी स्वतः साथ देतात. विश्वास तर ठेवा स्वामी नामावर. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला चांगला प्रकारचा व्यक्ती आपल्याला मदत करत असतो. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळा कळते. ती म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याला हवी असते आणि दुसरी म्हणजे ती गोष्ट जेव्हा आपल्यापासून हरवली जाते. लक्षात ठेवा, 2 वेळेला देव मदत करतो. एखाद्या वेळेला जेव्हा आपण अपार संकटात असतो पण आपल्याला त्याच्या बाहेर येता येत नाही, आणि एखाद्या वेळेला जेव्हा आपण त्या संकटांना ओळखू शकत नाही की ते संकट पुढे जाण्याची संधी आहे की संकट आहे. काही लोक लाखात एक असतात, तर काही लोकांमध्ये लाख लोक असलेले तरी माणसे त्यांच्या मनामध्ये असतात. भूतकाळाला आठवून आपल्याला भूतकाळाची आठवण देतो. भविष्यकाळ भविष्याला स्वप्नांचा आनंद देतो. कितीही काहीही झालं तरी शब्द हा आपल्या आयुष्यात असतो. धावत्या पाण्याला जसा मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो व्यक्ती अधिक प्रयत्न करतो त्याला यशाची प्राप्ती होते. जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून 10 पटीने दूर राहिलेलं कधीही चांगलं, कारण एकटं राहून चांगलं काही होऊ शकत नाही. त्यामुळे आपण दूर राहिलेलंच बरं. स्वामी बोलतात, काही लोक अशी असतात, ते आयुष्य जगण्यासाठी नुसतं सुंदर दिसायला बघतात, पण आयुष्य जगण्यासाठी नुसतं सुंदर दिसून चालत नाही. आपल्यामध्ये सुंदर विचार असायला हवे आणि त्याचे महत्त्वसुद्धा मिळवायला हवे.
ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला त्रास झाला, अशा सर्वांचा आपण नेहमी आभार मानला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला जग कसे जगायचं आहे हे समजलेलं असतं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी हे मार्गदर्शन करत आहेत. ज्यांच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे असे स्वामी समर्थ महाराज आपल्याला कायम साथ देत आहेत. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आधार देणारं कोणीच नसेल तर घरातून तुम्ही कधीही स्वतःला दुःखी करून घेऊ नका. स्वतःला सांगा, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायची असते त्यावेळेला थोडा संयम हा बाळगावा लागतो. परीक्षेप्रमाणे घरटं बांधायचं कसं हे फक्त निसर्ग सांगू शकतो, नाहीतर माणूस बांधलेलं घरटं सुशानं मोडायला निघतो. स्वतःला नेहमी सांगा, एखादी वस्तू हे पूर्वीपेक्षा जेव्हा चांगली करायला लागतो ना, तेच आयुष्यात यशाकडे जाण्याचा सुवर्ण मार्ग बनतो. आपण काय करतो यापेक्षा आपल्याला काय जमतं हे देखील खूप महत्वाचं आहे. एखादी वस्तू आपल्याला मिळणे गरजेचं आहे, पण त्या वस्तूसाठी प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जेव्हा तुम्हाला काही करायचं असेल तेव्हा स्वतःला सांगा की तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत नक्की मिळणार आहे. आज जर तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे जायचं असेल तर स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीला त्रास न देता शांतपणे सामोरे जाणे हे आयुष्यात यशाचा मार्ग आहे. आयुष्यात आलेले एक दुःख आपल्याला खूप जास्त त्रास देऊन जाते. स्वतःला नेहमी सांगा, आपण प्रत्येक वेळेला मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीशिवाय काहीही अर्थ नाही. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न करू ती गोष्ट मिळेपर्यंत मेहनत ही आपल्याला करणं गरजेचं आहे. स्वतः ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करता ती गोष्ट कायम आपल्याला मिळते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात आपल्याला अनेक दुःखांना सामोरे जावं लागतं. त्या दुःखांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यासाठी कष्ट, मेहनत हे आपल्याला घ्यावी लागते. स्वतःचं काय करायचंय हे नेहमी त्या व्यक्तीला सांगा जे तुमची साथ देतोय. स्वतः तुम्ही आयुष्यात काय करणार आहात आणि कुठल्या गोष्टीसाठी मेहनत करून पुढे जाणार आहात हे प्रत्येकाला सांगू नका. लक्षात घ्या, तुम्ही अनंत आहात. तुम्हाला जे काही करायचंय तुम्ही आरामात करू शकता. इतरांचा विचार करू नका. तुम्हाला जे आवडतं, जे बोलायला आवडतं, जे करायला आवडतं तेच करा. स्वतः नेहमी चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करा, कारण एक चांगला विचार तुमचे अनेक वाईट विचार संपवून टाकतो. आपण बऱ्याचदा ज्या संकटात अडकतो त्या संकटांचा सामना करणं खूप गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, संकटात तर मी प्रत्येकाची साथ देत आहे. प्रत्येकाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. त्यामुळे काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची गरज तुम्हाला नाही. स्वतःसाठी मेहनत करा. योग्य दिशेला आपले प्रयत्न ठेवा आणि प्रयत्नांच्या याच्यावर विश्वास ठेवा. आपण जेव्हा आयुष्यात पुढे जाऊ तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा स्वामी समर्थ महाराज देतात. त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे हे आपल्याला गरज नाही. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असे म्हणून आयुष्यात पुढे प्रयत्न करत राहा. स्वामी सांगतात, येत्या 3 तासात तुझ्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुला ऐकायला मिळेल. ही बातमी तुला खूप जास्त आनंदित करेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट दिवस ही बातमी काही काळात संपून टाकेल. स्वतःला सांगा, तुमच्या आयुष्यात आता सर्व चांगलं होतंय. स्वामी म्हणतात, तुझे 2 मिनिटे या संदेशाला दे. मी तुझी पुढील प्रत्येक वर्ष हे सुखाची घालवीन. लक्षात ठेव माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यासाठी जी मेहनत तू घेत आहे त्यात मार्गदर्शन तर स्वामीच करत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला त्या गोष्टीबद्दल नेहमी प्रेरित ठेवा ज्यासाठी कष्ट आणि मेहनत तुम्ही स्वतः घेत आहात. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल कष्ट आणि चिंता करण्याची गरज नाही ती गोष्ट मेहनतीने मिळते. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला प्रयत्न करतो. त्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळतं
आणि आपलं यश आपल्याला नेहमी पुढे घेऊन जातं. बऱ्याचदा संकटे आपल्या आयुष्यात येतात आपल्याला मागे ओढण्यासाठी. त्या संकटांचा सामना करून पुढे जर जाल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देणार आहे. तुम्ही कधी घाबरू नका. स्वामी नामावरचा विश्वास तुम्ही कमी करू नका. स्वामी नाम घ्या आणि स्वामी नामाचा जप करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. कधी कधी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा ती गोष्ट होते आणि त्यावेळेला आपल्याला जे दुःख होतं ते मनाला लागणार असतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळवायची असेल, करायची असेल तर स्वामी नामावर विश्वास लागतो. आपण फक्त विश्वास ठेवावा, कारण स्वामी नामावर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी नक्की देत आहे आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत मी करत आहे. फक्त विश्वास ठेवून कार्य करा. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यातील सर्व संकटे माझ्या आयुष्यातून निघून जावं, पण त्यासाठी मेहनत करणं हे आपल्या गरजेचं असतं. स्वामी म्हणतात, या जगात देव आहे की नाही असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. देव तर नक्की आहे, पण तो देव कुठं आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. देव आपल्या सोबत आहे. देव आपली मदत करत आहे. देव आपल्याला साथ देत आहे आणि मार्गदर्शन सुद्धा देव आपल्याला करत आहे. लक्षात घ्या, अशक्य ते काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. देवाच्या नामावरती विश्वास जर ठेवला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी बोलतात, विश्वास ठेवा स्वामी समर्थांवर, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी साथ नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला साथ मी नक्की देणार आहे. फक्त प्रयत्नांवरती तुझा विश्वास ठेव. आयुष्यात खूप वेळा संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. जो व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जातो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतात आणि प्रत्येक संकटात स्वामी तुमची मार्गदर्शन करतात. स्वामी नामावर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची नक्की साथ देऊन तुम्हाला पुढे नेतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळवायची असेल तर स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नाम नेहमी म्हणतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणारा व्यक्ती पुढे गेल्याशिवाय राहू शकत नाही. संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढे जायला रस्ता किंवा मार्गदर्शन हे मिळणार नाही. संकटे आपल्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणं हे गरजेचं आहे. त्या संकटांचा सामना करणं हे आपल्याला पुढे घेऊन जातं. बऱ्याचदा संकटांचा सामना करणं आपल्यासाठी फार चांगलं ठरतं. फक्त त्या संकटांचा सामना करताना आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. स्वामी नेहमीच बोलतात, मोठं व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात पुढे गेल्याशिवाय आपण राहणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, अंगावर काटा येईल तुमच्या जेव्हा तुम्ही ही गोष्ट समजून घ्याल की स्वामी तुमची साथ नेहमी देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं त्याच्या आयुष्यात खूप संकटे आहे, पण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वतः स्वामी दूर करतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ दिली आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः करत आहेत. आपण फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात बरेच संकटे येतात, त्या संकटांचा सामना करणं आपल्याला जमायला हवं. आपल्याला ज्या संकटांचा सामना करण्याची जिद्द स्वामी देतात ते नेहमी सांगतात. स्वामी सांगतात, जे काही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल ना त्याला मदत मी नक्की करणार आहे. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, कारण त्याशिवाय प्रत्येक गोष्ट अशक्य आहे.
स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. ज्या गोष्टीबद्दल एवढा विचार तुम्ही करत होते ती गोष्ट आता तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासाला स्वामी नेहमी मदत करतात. आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करू ती गोष्ट आपल्याला मिळते. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. अपार संकटात स्वामी साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्या मार्गदर्शनाला तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवं. मी कधी तुम्हाला साथ सोडणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःला लक्षात घ्या की तुम्ही जे करत आहात त्यात तुम्हाला मार्गदर्शन मिळणार. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ना ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते. स्वतः या ब्रह्मांडाचे नायक स्वामी आपल्या सोबत येतात. आपण त्यांच्यावर श्रद्धा आणि एकनिष्ठेने विश्वास ठेवायला हवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मी नेहमी साथ देईल. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवला तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. आपण ज्याबद्दल कधी विचार सुद्धा करत नाही ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लावत नाही. ज्याबद्दल तुम्ही प्रयत्न करता ती गोष्ट प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे होते. खरं संकटे जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायचे असतील तर ते आहेत जे तुम्हाला मागे ओढतात. आपण बऱ्याचदा या गोष्टीला दुर्लक्ष करतो की काही गोष्टी तुम्हाला मागे ओढतात. स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ नक्की मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी नामच आहे जे कायम तुमच्या पाठीशी असणार. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवू आणि ज्या गोष्टीबद्दल विचार करू ती गोष्ट मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल आणि ते फक्त स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला एका गोष्टीचा विचार करून घ्या की तुम्ही जे काही मिळवाल त्यात यश तुमचे आहे. तुम्हाला जे काही हवं आहे त्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ देतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमचे मार्गदर्शन करतील. आपण आपल्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःला जिद्दी बनवावे. स्वतः एवढे जिद्दी बना की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळायला हवी. प्रत्येक संकटात तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणारा पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि प्रत्येक वेळेला तो पुढे जातो जो स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करतो. मेहनतीला आपल्याला प्रत्येक वेळेला साथ स्वामी नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नेहमी मिळणार आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच तुम्हाला मदत करतील. आणि तुमचा जर स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला साथ नक्की मिळेल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ना ती गोष्ट आपल्याला नेहमी साथ देईल. आपण जर स्वामी नामावर विश्वास ठेवू तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण जो व्यक्ती संकटांचा सामना करतो प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की स्वामी साथ देतात. स्वामी म्हणतात, ज्यांनी माझ्या नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना मार्गदर्शन मी स्वतः करतोय. जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतील त्यांना साथ तर स्वतः स्वामी देतील. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम आपल्या जर सोबत असेल तर प्रत्येक वळणावर साथ आपल्याला नक्की होईल. आपण जेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवू तेव्हा मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेल. स्वामी सांगतात, तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तो चमत्कार तुमच्या जीवनाला बदलून टाकेल. तो चमत्कार लवकर होणार आहे. त्या चमत्काराची वाट न पाहता स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण लक्षात घ्या, आयुष्यात खूप सुंदर गोष्टी घडतात जर विश्वास देवावरती असेल. आयुष्यात सर्वांनी
नेहमी हसत राहावं, तरच पूर्ण जग हे तुमच्यासाठी चांगलं करेल. लक्षात घ्या, जे स्वतःला चुकीचं ठरवतात त्यांना कायम मदत करणार. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही करू शकतो, फक्त त्याला त्याच्यामधील कला ओळखता आली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कला असते, एक गुण असते, ते ओळखणे मात्र गरजेचं आहे. हे ज्याला जमते तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव कायम आपली मदत करतो. देवाने कायम आपली साथ देखील दिली आहे. देव प्रत्येक वेळेला आपल्याला आयुष्यात अपार संकटांचा सामना करण्यासाठी प्रेरित करत असतो. देव म्हणतो, मी कायम तुमची मदत करत असतो. विश्वास ठेवून बघा, कारण जेव्हा देवावर तुमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असेल ना, तेव्हा प्रत्येक वळणावर देव स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करेल. आपण ज्या देवाला मानतोय त्या देवाच्या नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण देव आपली साथ देतोय आणि देवाने आपल्याला प्रत्येक वेळेला साथ सुद्धा दिली आहे. आपण ज्या देवाला मानतो तो देव आपल्याला मदत नक्की करतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. अपार संकटात तो देवच आपली साथ देतोय. त्या देवाने आपल्याला अशा आयुष्याच्या वेळेला मदत केली आहे ज्या वेळेला कुणीही आपल्या सोबत नव्हतं. आपला फक्त विश्वास असणे गरजेचं असते. देव आपल्याकडून काही जास्त मागत नाही. त्यावरती ठेवलेला एक छोटासा विश्वास आणि केलेली त्याची भरपूर भक्ती आणि त्या देवावर असलेली आपली श्रद्धा, हे त्या देवासाठी खूप काही असते. त्यामुळे देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. देव आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायला कधी घाबरणार नाही. आपण देवावर जर विश्वास ठेवून प्रयत्न करू तर आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळतं, कारण देव स्वतः आपली साथ द्यायला येतो आणि देव कायम आपली मदत करतो. देवाच्या नामावरती विश्वास असणे सुद्धा फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती देवाच्या नामावरती विश्वास ठेवणार नाही. ज्याने ठेवलाय त्याला देव साथ द्यायल्याशिवाय सोडणार नाही. साथ प्रत्येकाची देतो. देव प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. विश्वास तर ठेवा त्या देवावरती आणि त्या देवाच्या नाम स्मरणावरती. आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्या संकटांचा सामना करतो त्या सामना करून पुढे जाणं आपल्याला जमायला हवं. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे जर झाली नाही तर स्वामी नामावर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय काहीही चांगलं होणार नाही. आपल्या प्रयत्नांनी देव सुद्धा प्राप्त होतो. आपला जर विश्वास देवाच्या नामावरती असेल तर देव सुद्धा आपल्याला दर्शन देतो. देवाच्या नामावर विश्वास असणं गरजेचं, कारण देव आपली साथ कायम देतोय. त्याने आपल्याला कायम मदत सुद्धा केली आहे. आपला श्रद्धा आणि विश्वास देवावर असेल ना, तर मार्गदर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. देव नेहमी म्हणतो, मी तुमची साथ नक्की देत आहे, फक्त विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत मी स्वतः करत आहे. देवाच्या नामावरती आपली श्रद्धा ही अपार ठेवा. बऱ्याच लोकांना माहिती असतं की देव ही तेव्हा साथ देणार जेव्हा ते त्यांची भक्ती करतील, देवाचे नाम स्मरण करतील, आणि ते करतातही. आणि तसाच देव सुद्धा त्यांची साथही देतो, कारण त्यांना ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती असती. आणि देव कधी त्याच्या भक्तांना नाराज सुद्धा करत नाही. देव तुम्हाला सुद्धा नाराज करणार नाही. फक्त त्या देवावर श्रद्धा ठेवण्याची तुमची इच्छा पाहिजे. देवावर जर श्रद्धा ठेवाल तर प्रत्येक वळणाला मार्गदर्शन नक्की मिळेल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू त्या गोष्टीत यश सुद्धा आपल्याला नक्की मिळतं. आपल्या प्रयत्नांना देव स्वतः साथ देऊन मदत करतो. आपण जेव्हा एखाद्या संकटात अडकतो तेव्हा देव कायम आपली साथ देतो. देव कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतो. फक्त देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात असं संकट कधीही येतं जे आपल्याला मागे ओढतं. आपल्याला वाटतं की आपण आता संपून गेलोय, पण त्यावेळेला काय करायचंय तर देवावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण देव नेहमी सांगतात की माझ्या प्रिय मुला, तू अजून संपलेला नाही. तुझी तर ही आयुष्याची सुरुवात आहे. तुझ्या आयुष्याला आता मोठ्या वळणावर नेण्याची जबाबदारी ही माझी आहे. स्वामी सांगतात,
जुन्या आठवणी राहिल्या तर फक्त त्रास होतो. नव्याने सुरुवात केली की प्रत्येक क्षण हा खास होतो. मृत्यूनंतर कुणाला विजय मिळवता येत नाही. त्यानंतर फक्त राहतोय त्या आपल्या गोष्टी ज्या आपल्याला स्वर्गात किंवा नरकात मिळत असतात. आपल्याला जर आता या आयुष्यात काही करायचं असेल तर फक्त फालतू वेळ वाया घालवणे थांबवावं लागेल. चांगल्या कामासाठी प्रयत्न हे करावे लागेल. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामी नामावरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, जो भक्त माझ्यावरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतो त्याला साथ मी काहीही करून देतो. लक्षात घ्या, स्वप्न संपलं की सत्य बोचू लागतं. उदबड्या जळून गेल्या तर मागे राहतो ती फक्त राख. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व गोष्टी होतात चांगल्या. स्वतःवर जर विश्वास ठेवून काम कराल तर आयुष्यात अपार संकटे सुद्धा येतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करायचं किंवा काय करायचे नाही हे आपल्याला जाणणे महत्त्वाचे आहे. एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे किंवा तुम्ही किती पैसे कमवता. ते विचारतात की फक्त कसे आहात. ते कसे आहे, चांगले आहे सांगण्यासाठी, खरोखर चांगले आहे असं सांगण्यासाठी व्यायाम शरीराला आवश्यक आहे. वास्तवात अशिक्षित लोकांमुळेच हे जग टिंकून आहे, कारण आजकाल लोक तर रामराम म्हणायला सुद्धा लाजतात. स्वतःला सांगा, मी आयुष्यात प्रत्येक गोष्ट करतोय. कोणत्याही संकटात स्वामी साथ देतात. आपली संगत आपले भविष्य घडवत असते. तांदूळ जर कुंकासोबत मिक्स झाले तर देवाच्या चरणी, आणि जर तेच डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. लक्षात घ्या, अत्यंत महागडी वस्तू, कधीही आपल्या अवकातीच्या बाहेरच असणारी आणि खऱ्या अर्थाने न परवडणारी जी असते ती गोष्ट फक्त उरलेली असते. ती म्हणजे आपलं आयुष्य. पण त्याच व्यक्तीला, त्या गोष्टीला आपण बिनधास्तपणे उधळतो. स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्हाला विजय लवकर मिळणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना साथ सुद्धा स्वामी देत आहेत. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नये. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय त्यापेक्षा जास्त तुम्ही काय करत आहात हे महत्वाचं आहे. संसार हा आपल्याला नेहमी चांगला असतो, त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला प्रयत्न करावे लागतात. जर आपले प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः देव देतो. देव नेहमी म्हणतो, मी त्यांची साथ देतोय जो आपल्या नामावर विश्वास ठेवेल. त्यामुळे देवाला कधी दुर्लक्ष करू नका. त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. माणसाला माणूस का म्हणायचंय तर तो माणसासारखा दिसतो म्हणून नाही, तर तो माणूस असून माणसासारखा वागतोय म्हणून. व्यक्ती जेव्हा त्याच्या कर्मानुसार वागायला लागेल चांगला, तेव्हा आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळायला लागेल. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात, प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देईल. स्वामी नेहमी सांगतात, आपण स्वतःला नेहमी सांगावे की आमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना स्वतःला करता यावा. ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना घाबरणे बंद करा. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध कदाचित घडत असतील, त्यांना मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्ही करा. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला परवडेल अशी नसते. काही वेळेला गोष्टी या तुम्हाला दुःख सुद्धा देतात, तर काही वेळेला गोष्टी सुख देतात. आपल्या या जीवनाबद्दल फार गोष्ट मर्यादित आहेत. त्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे जास्त गरजेचे. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटतो तेव्हा दरवाजा जन्माला आला. त्यानंतर विश्वासावर देखील अपघात झाला. त्यावेळेला कुलूपाची जन्म झाला. त्यामुळे कोणाला कोणावर विश्वास राहिला नाही. मात्र जेव्हा तो विश्वास सुद्धा तुटून पुन्हा त्याच्यावर विश्वासाचा आघात झाला तेव्हा CCTVचा जन्म झाला. माणूस माणसाला मिळत नाही तर तो एखाद्या गरजेला मिळतो. गरज असेल तर एखादा व्यक्ती तुमचा, नाहीतर तो तुमचा कधीही नसतो.
प्रत्येक वळणाला एखादा व्यक्ती तुमची साथ देईल असं नाही. कधी कधी एखादा तुम्हाला दुर्लक्ष सुद्धा करतो. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण स्वामी अजून तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला हरू देणार नाही. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे मार्गदर्शन आपल्याला वेळेवेळेला मिळत राहतं. स्वामी सांगतात, शब्दात व्यक्त करायला भावना एवढ्या लहान नाहीत, भावना समजून घ्यायला हृदय लागतं. ज्या माणसाजवळ कमीत कमी डोळ्यात पाहून दुसऱ्याचं गोष्टी समजेल तो पुढे जाईल. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्याच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर काबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र ते घर पूर्णपणे बर्बाद व्हायला लागते. जीवनाचं सत्य आहे, लक्षात ठेवा, स्वामी साथ नक्की देतील. तोपर्यंत आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं. स्वामी मार्गदर्शन नक्की करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणं गरजेचं. स्वामी आपल्याला पुढे नक्की नेतील. फक्त त्यांच्या नामाचा जप करून विश्वास ठेवणं गरजेचं. आपण प्रयत्न करतोय त्यात यश हवं. फक्त स्वामी नाम करणं गरजेचं. स्वामी नामावर विश्वास असल्यावर मार्गदर्शन नक्की मिळतं. फक्त स्वामीला मानणं हे गरजेचं. आपण स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा मिळतं. हे गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी. जेव्हा आपली स्वामी नामावर विश्वास असतो, स्वामी नामावर श्रद्धा असते, तेव्हा प्रत्येक वळणावर मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळणार. आपण प्रत्येक वळणाला स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावरती विश्वास असणं फार गरजेचं असतं. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आपण ज्या वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवू ना, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवून चला, कारण तुमच्या विश्वासाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आणि जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होत आहे. फक्त स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीने माझ्या नामावर विश्वास ठेवलाय त्याला साथ तर मी नेहमी देणार. फक्त त्याचा विश्वास हा माझ्या नामावर असणं गरजेचं आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही दुर्लक्ष करू नका, कारण ते आपली साथ कायम देत आहेत. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास हे स्वामी नामावर ठेवायला हवी. ते आपली साथ देतात, एवढं लक्षात ठेवा. कधीही आपल्याला दुर्लक्ष करत नाहीत आणि कधीही आपल्याला वाईट मार्गाला जाऊ देत नाहीत. त्यांनी आपली साथ कायम दिली आहे आणि कायम देत आहेत. आपल्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज आपल्याला नाही. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा. प्रत्येक विश्वासात स्वामी स्वतः साथ देतील. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, घर सांभाळण्यासाठी घराच्या बाहेर जावं लागतं आणि घर आपल्याला जर घरात राहून सांभाळायचं असेल तर हे कधी जमणारच नाही. हे सुद्धा लक्षात घ्या. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जर जमली असती तर आयुष्यात अशक्य असं काहीही राहिलं नसतं. आपण ज्याबद्दल विचार करतो ना, ती प्रत्येक गोष्ट मिळाली असती आपल्याला तर आपण आयुष्य हे खूप चांगल्या प्रकारे जगू शकलो असतो. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. काही वेळेला आपल्याला आयुष्यात असे संकटे येतात ज्यांचा सामना स्वतःला करावा लागतो. संकटे ती आपल्याला पुढे नेतात. संकटे ते आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वतःवर विश्वास जर असेल ना, तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, काय तुम्हाला मिळवायचंय त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे महत्वाचं आहे. जास्त काही नाही, पण स्वतःवर विश्वास असणं तरी गरजेचं आहे. आपला जेव्हा स्वतःवर विश्वास असतो आणि प्रयत्न योग्य दिशेला असतात, तेव्हा जबरदस्ती का होईना पण प्रत्येक गोष्ट देव सुद्धा आपल्याला द्यायला लागतो. त्या देवावरती आणि त्या देवाच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास आहे का? हो, जर तुमचा विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. संकटामध्ये स्वामी बळ देतील. आपल्याला कायम स्वामी मार्गदर्शन करतील आणि स्वामी प्रत्येक वळणावर साथ देत असतील. हे गोष्ट लक्षात घ्या. स्वामी सांगतात,
ज्या व्यक्तीने स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्याला कधीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण जर स्वतःला सांगू की स्वामी माझी साथ देत आहेत, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. ज्या व्यक्तीचा विश्वास असेल स्वामी समर्थ महाराजांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांना तो मानत असेल, तर त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. लक्षात घ्या, स्वामी भक्तांनो, आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. कधीही कुठली गोष्ट तुम्हाला मार्गदर्शनासाठी मिळाली असेल तर तिला टाळू नका, कारण ते स्वतः स्वामींनी दिले आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी साथ कायम देतोय, फक्त विश्वास तुम्ही कायम ठेवा. तुमच्या विश्वासावर हे जग आहे आणि जगात प्रत्येक वेळेला तुम्हाला कायम मदत स्वतः स्वामी करतात. आपण फक्त प्रयत्न करणे गरजेचे, कारण आपल्या प्रयत्नांना फक्त स्वामी साथ देतात. बाकी कुणीही आपल्या प्रयत्नांना साथ देणार नाही. स्वामी नामावर विश्वास असेल तर त्या प्रयत्नांना स्वतः यश मिळतं. हे गोष्ट मात्र लक्षात ठेवा. प्रयत्न जबरदस्त हवे, कारण प्रयत्न जर जबरदस्त असतील तर त्यांना यश सुद्धा जबरदस्त मिळतं. हे मात्र नेहमी आठवणीत ठेवा.